नमस्कार, सुप्रभात। आज आपण ब्रेड रोल करूया आणि मस्तपैकी कुरकुरीत ब्रेड रोल खाऊया। हे उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत। फोडणीचा डबा, एक अर्धा लिंबाचा रस, आलं लसणाची पेस्ट आणि पावभाजीचा मसाला, कांदा आणि कोथिंबीर। आता आपण सुरुवात करूया। तेल टाकून घेतलेलं आहे, 2 चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यात। आता त्याच्यामध्ये मोहरी टाकूया। मोहरी, जिरे, थोडे हिंग टाकूया आणि हळद। फोडणी चांगली तडतडायला लागली आहे। आता त्याच्यामध्ये टाकूया कांदा। कांदा परतून घेऊया चांगला। त्याच्यात कोथिंबीर टाकूया आणि आलं लसणाची पेस्ट। आता हा बटाटा कांदा परतला गेलाय बघा चांगला। मस्त वास येतो आलं लसणाचा। आपण हा त्याच्यामध्ये ब्रेड टाकतो। आता त्याच्यावरनं लिंबाचा रस टाकायचा। आमचूर टाकलं तरी चालतं, टोमॅटो टाकलेलं नाही आपण, कारण ओला पचपचीत होतो तो म्हणून। आता ह्याच्यावर टाकूया पावभाजीचा मसाला। त्यामुळे तिखट आणि धने जिऱ्याची पावडर आणि मीठ। आता हे सगळं हलवून घेऊया मस्तपैकी। गॅस कमी करूया। आता ब्रेड घेऊया आणि ब्रेडच्या सगळ्या कडा कात्रीने कापून घेऊया। अशा पद्धतीने कापायचे। ब्रेड ताजाच असला पाहिजे, नाहीतर त्याचे तुकडे होतात आणि ब्रेड रोल होत नाही, त्याचा एकमेकांना दबला जात नाही ब्रेड, त्यामुळे ब्रेड ताजा पाहिजे। हे अशा पद्धतीने कापून घ्यायचे सगळे ब्रेड। ही आपली गार झालेली आहे, त्याचे पहिल्यांदा असे रोल करून घेऊया। लांबट 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 रोल करून घ्यायचे। भाजी थोडीशी गार व्हावी लागते, नाहीतर मग ते गरम गरम ब्रेड चिकटत नाही लवकर। असे रोल करून घेतले। हे रोल दाखवण्यासाठी करते। आता ब्रेड हा घ्यायचा, पाण्यात भिजवायचा।
प्रेस करून घ्यायचा, थोडंसंच पाणी ठेवायचं त्याच्यात, प्रेस करून घ्यायचा चांगला अशा पद्धतीने. मग तो तिरका ठेवायचा म्हणजे हे संपूर्ण त्याच्यात मॅच होऊन जाते. ओला असल्यामुळे जिथं उघडं पडतंय तिथं बरोबर पसरवून घेता येतं आपल्याला. असा बरोबर तो पसरतो आणि सगळा मॅच करून घ्यायचा तो. आता दुसरा एक ब्रेड दाखवते. पूर्ण दाबून घ्यायचा तो. मध्ये ठेवायला. तर हे जरा असं फाटकासले तरी सुद्धा तो मिक्स होतो बरोबर. बरोबर तो पसरला जातो ब्रेड. करून घेतलेत. आता ते गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, हे कढई ठेवलेत, गरम झालेले. पूर्ण गरम झाल्यावरती त्याच्यात हळूच सोडायचं ते, लगेच उलटायचे नाही. बघा कसं मस्त ब्राऊन होत आहे.